संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आपल्या नगर MS-16 पोहोचले पाथर्डी या गावात। तर चला इथल्या लोकांची मत जाणून घेऊया। चला निवडणुकीत सुजयदादांची इथं पाथर्डीत खूप लीड आहे। बर पाथर्डीत सुजयदादाची ठीक आहे। लंके का नको सुजयदादा तर चला पुढे निवडणुका झालेल्या आहेत। येत्या 4 तारखेला निकाल आहे। काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? सुजय विखे की लंके? लंके का बरं लंके? विखे कशामुळे लंके व्हायला पाहिजे, नवीन एखाद्या उमेदवाराला संधी भेटली पाहिजे। बर ठीक आहे चला पुढे बोलूयात। काय वाटतं दादा? नगर दक्षिणचा खासदार हे निलेश लंके होणार आहे। कारण 2014 पासून ते 2019 पर्यंत भाजपचे काय मुद्दे होते? शिवस्मारक झालं का? नाही झालं। वाड्रा जेलमध्ये गेला का? नाही गेला। गरिबाच्या अकाउंटला 15 लाख आले का? नाही। पेट्रोलचे दर कमी झाले का? वाढले। गॅस कमी झाला का? वाढला। स्मृती इराणी काय म्हणत होती, आम्ही चपात्या करायच्या नाही, भाकरी करायच्या नाही। ज्यावेळेस केवढ्याला गॅस होता, आता केवढ्याला झाला? हा मग बदल हवा आहे ना, तरुण पिढीला बदल हवा आहे का नाही? त्याच्यामुळे निलेश लंके हे 2024ला नगर दक्षिणचे खासदार होणार। चला पुढे बोलूयात। किला निकाले काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार? विखे की लंके? विखे का बरं असं वाटतं विखे होणार? बर ठीक आहे चला पुढे निकाले काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? विखे की लंके? लंके। का बरं लंके? होईन लंकेच। बर काय वाटतं दादा? लंके का बरं लंके? आमच्या मनातला खासदार आहे तो। बर विखे का नको आहेत मग? नको त्यांचे आमचे काम नाही तिकडं। बर ठीक चल। नमस्कार काका। बोला निवडणुका झालेल्या आहेत। येत्या 4 तारखेला निकाल आहे। काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? विखे की लंके? सुजय विखे होतील पण काटेकी टक्कर आहे। बर काटेकी टक्कर मध्ये कोणी निवडून येऊ शकतं, काय अडचण? बर काय वाटतं काका? सुजय विखे का बरं सुजय विखे? भाजपा लोकनेता आहे तो, काम चांगलं आहे। आता ब्रिज बांधलं नगरला, आणखीन काय ग्रामीण भागात विकास केला, पुढं शेततलाव, रस्ते, पुन्हा अजून बंधारे, भरपूर कामं दिली त्यांनी। काय वाटतं? सुजय विखे पाटील। सुजय विखे का? पंकजा ताईने सभा घेतली तेव्हाच ते निवडून येणार। ताईने सभा घेतली नसती तर ते पडले असते, ते निवडून येणार। पंकजाताई मुंडेने सभा घेतली म्हणून ते निवडून येणार। चला आणि पंकजाताईमुळेच आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे, सुजय विखेला। सुजय विखे हा पंकजाताई मुंडेमुळेच मतदान केलंय, नाही तर आम्ही तो तरीच वाजणार होतो, पण आम्ही कमळ दाबलं। आम्ही ताईचे समर्थक 100%। पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे, DM साहेब आणि पंकजाताई मुंडे। ठीक आहे चला। काय वाटतं काका? सुजय विखे की निलेश लंके? नंबर येणार, कोण येणार? एकच नंबर सुजय विखे। सुजय विखे का बरं सुजय विखे? सुजय विखेने आमच्याकडे डेव्हलप केलेली आहे, आमच्याकडे लक्ष देते ते, त्यामुळं आम्हाला सुजय विखे योग्य वाटतं। सुजयदादा विखे। बर का बरं विखे? सध्या मुलीचं वातावरण आहे आणि राम मंदिराचा मुद्दा, बर त्याच्यामुळे चला पुढे बोलूया। नमस्कार काका। नमस्कार। निवडणुका झालेल्या आहेत, 4 तारखेला निकाल आहे। काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? सुजयदादा विखे। का बरं? निश्चित प्रकारे भारतीय जनता पक्षाची देशासाठी गरज आहे आणि तो पक्ष जर आपल्या भारतासाठी सक्षम असेल तर आपला भारत नक्कीच सुखी आणि हे राहील, म्हणजे सुरक्षित राहील। इतर कोणत्याही पक्षांनी भारत चालवणं शक्य नाही किंवा पक्ष एक नसल्यामुळे सत्ता कोणाच्याही हातात राहत नाही। म्हणून सुजयदादा विखे पाटील नक्की विजयी होतील 100%। या का? काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? निलेश लंके साहेब। का बरं? सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे। बर विखे का नको मग? विखे हवेवरला माणूस आहे, बर हवेतला। काय वाटतं काका? सुजय विखे 3 लाख मतांनी निवडून येणार, हे ध्यानात ठेवा। बर हा लंके का नको आहेत मग? का नको म्हणजे त्याने किती तिकडे लबाडा केल्या जे कोणाला माहिती घ्यायचं। बर पार्टनरमध्ये 50% त्यांचं। बर हा काय का त्यांच्याच गावात 50% सांगा ना मग। म्हणून म्हणतात 3 लाखांनी येणार आहे।
सुजय विखे पाटील. बर हा 3 लाखांनी पडणार आहे सुजय विखे. बर ठीक आहे. 5,000 रुपयाची पैज लावा आपल्या 5 नाही 1 लाख रुपयाची पैन 1 लाख रुपयाची पैन. 1 लाख ना आमच्या गांडीत जमते एवढा. बर काय वाटतं काका? निलेश लंके का बरं निलेश लंके? सर्वसामान्याचा नेता असल्यामुळे. बर विखे का नको आहेत मग? विखेला दिला नव्हता एक वेळ चान्स. बर विखेला एक वेळ चान्स दिला, आता दुसऱ्याला द्यावा चान्स. ठीक त्याच्यामुळे निलेश लंके येते 2-2.5 लाख मतांनी. ठीक चला पुढे वळूयात. त्याचा कल कोणाकडे, सुजय विखे की निलेश लंके? निलेश लंके. का बरं? त्यांचे कामं चांगले आहेत. बर माणूस म्हणून एकदम माणुसकीदार माणूस. बर विखे का नको आहेत मग? त्यांचे कामच नाही इथं पातळी सध्या. बर काय वाटतं दादा सुजय विखे दादा. तुम्हाला? सुजय विखे. सुजय विखे. तुम्ही? बरोबर तेच. बर ठीक आहे. चला पुढे वळूया. चला नमस्कार काका. निवडणुका झालेल्या 4 तारखेला निकाले. काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार, विखे की लंके? आता तसं काही सांगता येत नाही, दोघांची घासून झालेली. बर तुम्हाला काय वाटतं? मला विखे. विखे. बर ठीक आहे. चला पुढे वळूयात. सुजय विखे कशामुळं की केंद्रात आम्हाला मोदी पाहिजे बर. म्हणून सुजय विखे निवडलं. बर त्यांची कामं बी भरपूर आहे, कामं बी चांगले आहेत त्यांची, हॉस्पिटल वगैरे सगळं आहे. तसं यांचं काय नाही निवड विषय त्यामुळे. अजून काही? आणि हा पक्ष म्हणजे कसं हिंदुत्ववादी हा पक्ष बर आणि कमळ सगळं, त्यामुळं सुजय विखे. काय वाटतं काका तुम्हाला, सुजय विखे की निलेश लंके? सुजय विखे. का बरं? त्यांची सत्ता आहे वरती, ते त्यांचा खासदार निवडून दिला तर वरचे त्यांना पैसे, खासदार वरचे पैसे द्यायचे मोदी, बर आणि खालचा खासदार दुसरा निवडून आला तर वर पैसे कसं काय देतील त्यांना विकासाला? वर मोदी पैसे देईल ना, जर मोदीचा खासदार असला तरच खाली विकास होईल ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं वरती मोदी येणार आहे त्याच्यामुळे वरती सुजय मोदी विखे. आणि इकडे वेगळा असं कसं काय होईल? तसं विकास होईल का मग? बर. खाली जे तेच वर पाहिजे ना, त्याच्यामुळे मोदीची यायला पाहिजे. ठीक चला पुढे वळूयात. तुम्हाला काय वाटतं? विखे की? बर का बरं? का बरं? आता जनतेत ते तितके पॉझिटिव्ह आहेत, फिरतात, येतात, जातात, जनतेचे काम करतात. बर आता तसं पाहायला गेलं तर इतक्या वर्षापासून नगर पातळी रस्ता प्रलंबित होता. आता त्यांनी याच्यासाठी त्यांनी बरंचसं आंदोलन केलं, त्याच्यामुळं निलेश लंके लागू शकतात. बर चला पुढचा खासदार कोण होणार, निलेश लंके की विखे? निलेश लंके क्यों? अच्छा काम करता है. चलो निवडणुका झालेल्या आहेत आताच, येत्या 4 तारखेला निकाले. काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार, निलेश लंके की विखे? निलेश लंके. का? कारण की त्यांनी कोविड काळामध्ये जे काम केलं ना, त्याच्यामुळे असं वाटतं की तेच निवडून येतील. बर विखे का नको आहेत मग? विखे पण चांगले, विखे काय अडचण नाही तशी, बर ते पण आले तर काय अडचण नाही. बर हो. लंके की विखे? निलेश लंके साहेब. का बरं? जनतेचा कौल म्हणल्यावर तेच उत्तर दिलं. बर ठीक आहे चला. निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला निकाले. तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, निलेश लंके की विखे? विखे. का बरं? जास्त तर मतदान कमळालाच झालेलं आहे बर आणि विखे साहेबांचं काम पण आहे, चांगले कामं झाले विखे. आता लंके साहेबाचं अजून तरी काही इकडं काम दिसलेलं नाही आम्हाला कुठंच. बर विखे साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत पाथर्डी तालुक्यात, गावोगावी प्रत्येक गावात भरपूर कामं केलेली आहेत. त्यामुळं सगळ्यांनी जवळपास पाथर्डी तालुक्यात विखे साहेबांना 70-75% मतदान झालेलं आहे. बर विखे साहेबच निवडून येणार हे आम्हाला 100% गॅरंटी. बर लंके का नको मग? नाही आम्ही असं म्हणतच नाही लंके नको, बर पण आम्हाला कामाचा माणूस पाहिजे म्हणून विखे साहेब पाहिजे. बर काय वाटतं काका? मला विखे साहेब. विखे साहेब का बरं? विखे साहेबाची कामं आहेत ना आपल्याकडे बर पाथर्डी तालुक्यात. बर लंके का नको मग? लंके नको, लंकेचे नामचा परिचयच नाही. बर चला पुढे. कल कोणाच्या बाजूने, निलेश लंके की विखे? लंके. का बरं? इकडंच हवा आहे. बर बरं विखे का नको आहेत मग? ते काय नको, ते कसं आहे इकडं जास्त येत नाही, काय नाही. ते निवडणुकीच्या अगोदर इकडे चक्रा मारतात. ते बर. निवडणूक झाली का नंतर इथं बघत नाही काय. ठीक चला पुढे वळूया. विखेंचा आहे तो. विखेंचा आहे. बर काका तुम्हाला काय वाटतं? जे येईल ते. बर
काय वाटतं दादा तुम्हाला? मॅडम आम्हाला तर माहिती आहे सर, आता सगळे इथं लंके साहेबच येणार आहेत. बर, हो, का बरं पण? कारण कामकाज चांगलं केलेलं नाही भाजपाने बी, आणि लंके साहेब असे आहेत का म्हणजे सगळे काम बिम करतात. त्यांचं कसं आहे, त्यांच्या सगळ्या इच्छा बिच्छा सगळे कोणाच्या काय असेल तर ते पूर्ण करतात, पण हे असं भाजप काही करत नाही ना. बर हो, बरं, विखे का नको आहेत म्हणजे? ते बी चांगले आहेत हे बी चांगले आहेत, तसं काही नाही. आपल्याला दोन्ही बी पार्ट्या चांगल्याच आहेत, पण ते कामकाज करतात. ते म्हणलेले आहेत आपण MIDC देऊ इथं पाथर्डी शहरामध्ये, तर त्यांचं चाललंय म्हणून की आपल्याला लंके साहेब पाहिजे. बर, काय वाटतं काका? निवडणुका झाल्या, 4 तारखेला निकाले, जनतेचा कल कोणाच्या बाजूने, निलेश लंके की विखे? निलेश लंके. का बरं? का बरं? सामान्य माणूस आहे. बर वडापावच्या गाड्यावर वडा खातो, भेळच्या गाड्यावर भेळ खातो, बर सामान्य माणसात राहतो. बर त्याच्यामुळं चांगला वाटतो. गावाला आमच्या कधी बी चक्कर असते. विखे निवडून गेल्यापासून कधी आलाच नाही, ह्याच वेळेला मतदानाला आला. 5 वर्षात एकदाच आले फक्त सुजय दादा, त्याच्यामुळं ते नको वाटले. चला, जनतेचा कल 50-50%. बर बर, तुम्हाला काय वाटतं मग? मला वाटतं विखे. विखे. बर, काका तुम्हाला? तुम्हाला मोदी फॅक्टरी असल्यामुळे विखे वाटतं, नाही तर मग लंके साहेब यायलाच पाहिजेत. सर्वसाधारण व्यक्ती लोकमतातले आहेत, पण मोदी फॅक्टरीमुळे एखाद्या वेळेस त्यांना धोका होऊ शकतो. ठीक आहे, काय वाटतं? लंके साहेब. लंके साहेब का बरं? विखे साहेब आलेच नाही बरं, ते 5 वर्षात एकदा पण नाही आले. आणि लंके साहेबांनी आता आमचं मोठं दिवीचं हे झालं नाही तर नवरात्राला, लंके साहेबांनी ते टायमाला भरपूर म्हणजे लोकांना सुविधा दिली, बस वगैरे सारं फ्रीमध्ये, आणि साऱ्यांच्या मनात लंके साहेबच आहे. ठीक, चला पुढे वळूयात. बाजून या. आता जनतेचा नाही सांगू शकत, पण जांभळे गावाचा कल हा 100% भारतीय जनता पार्टी सुजय विखेच्या घराण्याच्याच पाठीमागे कायम राहील. आणि राहिलेलं पण मला वाटतंय 100% 90 ते 10% असं मतदान झालेलं वाटतंय गावातलं. तरी आता इथं पाथर्डीतलं नाही सांगता येणार, पण गावाकडं 90 ते 10% असं झालंय. का बरं? कारण की आमच्या गावात आहे का विखेने भरपूर काही डेव्हलपमेंट केलेलं आहे, रस्ते बिस्ते त्याच्यासाठी भरपूर कामं केलेले आहेत, त्यामुळं 100% आहे का. आणि त्यातली त्यात पंकजाताईची शेवटची सभा झाली, त्यामुळं तर विषयच नाही. पण लंके का नको आहेत मग तुम्हाला? लंके अजून आमच्या गावापर्यंत पोहोचलीच नाही ना. जर पोहोचले असते तर त्यांना वाटलं असतं, गावातल्या माणसाला बी वाटलं असतं हा ठीक आहे लंके साहेब ठीक आहेत, पण अजून पोहोचलेच नाही. ठीक, चला. हो, धन्यवाद. निवडणुका झालेल्या आहेत, त्या 4 तारखेला आपला निकाल आहे, तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने? लंके साहेबांच्या बाजूने. का बरं? त्यांचं काम चांगलं आहे बर, त्यामुळं. लंके का नको आहेत? बरं ठीक आहे, बोला. नाही, असं म्हणा की विखे का नको आहेत. सीन असा आहे मॅडम, लंके साहेब डायरेक्ट म्हणून करतात. बर, इकडं कॉन्टॅक्ट करायला 2 दिवस लागतात, इथून डायरेक्ट मदत होती, म्हणून हे बेटर आहेत आमच्यासाठी. ठीक आहे. आणखीन काय विचारत तुम्हाला? नाही, थँक्यू. काय वाटतं काका? सुजय विखे. सुजय विखे का बरं? त्यांचं काम चांगलं आहे. बरं ठीक आहे. त्यांनी उत्तर पूल केला नाही का आपला नगरचा, भारी गेला एकदम. बरं, लंके का नको मग? लंके नको. बरं, काय वाटतं? विखे, सुजय विखे. सुजय विखे. हा, ग्राउंड लेवलवरती काम आहेत त्यांचे, आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेले आहेत त्याच्यामुळे. काय वाटतं? सुजयदादा विखे पाटील. का बरं? हे राजकारण काढ आणि माणसाचं नाहीये, तिथं सुशिक्षित कार्यकर्ता पाहिजे. सर्वसामान्याचा कार्यकर्ता म्हणजे सुजयदादा विखे पाटील. त्यांचे पाथर्डी शहरासाठी भरपूर योगदान आहे. इथं आमचे स्थानिक नेते असतील अभय काका आव्हाड, हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डीचे कामं करू राहिले. आमदार मोनिकाताई राजळे सुद्धा त्यांच्या अंतर्गत काम करू राहिले. त्यांचं काम 1 नंबर आहे, आणि 100% सुजयदादा विखे पाटील यांचं शीट येणार आहे. कमीत कमी 2 लाखाच्या पुढंच येणार आहे. आज तर नाही आहे, 2 लाखाच्या पुढे येईल 100% सुजयदादा विखे पाटील. चलो, थँक्यू. आलेलं आहे, येत्या 4 तारखेला निकाल आहे, तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे? कल तर दिसतं राजीव गांधी, आपलं काँग्रेसचं. काँग्रेस. ठीक आहे, चला पुढे वळूयात. नाही इथं ठीक आहे.
नमस्कार काका, कुठले आहेत तुम्ही? बर, निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला निकाले, तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूनी? सुजय विखे की निलेश लंके? आता निलेश लंके. का बरं? त्यांचे काम आहेत बरोबर, बर प्रामाणिक. बर, तुम्हाला काय वाटतं? माझा विखे बर, सुजय विखे. का बरं? ते पहिलं बी खासदार होतं आणि नंतर बी त्यांचे बी कामं भरपूर येतं, बर त्याशिवाय खासदार होऊ शकते. ठीक, चला पुढे वळूयात. ठीक आहे, काय वाटतं? सुजय विखे. का बरं? कामं चांगले आहेत. कामं चांगले आहेत. ठीक आहे, चला. कुठले आहेत? बरं, निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला निकाले, तर काय वाटतं जनतेच्या मनात कोण आहे? निलेश लंके की सुजय विखे? सुजय विखे. का बरं? काम चांगले. बरं, ठीक, चला. सर्वसामान्य लोकांनी काय केलं? समोरची मोठी आसामी कमळावाली लोकांनी टोटल तुतारी वाजवलेली आहे, 101%. काय वाटतं काका? तुतारी. तुतारी का बरं? तुतारी परिवर्तन. परिवर्तन हवंय. ठीक आहे, चला. काय वाटतं सर? विखे. का बरं? कामं चांगले. बरं, आणि केंद्रामध्ये मोदी सरकार पाहिजे आपल्याला. बरं, आपली हीच अपेक्षा, दुसरं काय काय कोणीतरी आलं तरी आपल्याला आपलं स्वतः आपलं काम आपलं करावं लागतं. तर एक सरकारचं एक जबाबदारी आपलं. काय वाटतं जनतेच्या मनात कोण आहे? निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंके. का बरं? जनतेसाठी कोण? बर बर, काय वाटतं काका? निलेश लंके की सुजय विखे? मोदी. मी मोदीला मतदान केलं आहे. मोदी. बर, लांब सारखं मग हे बीजेपीचे माणसं आहेत, आम्ही लंकेचे आहेत. बर, ठीक आहे. अजून कोणी येतं? नाही. काय वाटतं? सुजय विखे. बर, मोदी. झालं एकदा वाईट झाली ना. ठीक आहे, चला. सुजय विखे. ठीक आहे. काय वाटतं काका? लंके. का बरं लंके? हा, लंके अतिशय महत्त्वाचं आहे. नगर रस्ता त्यांनी तयार केलेले आणि या बरं का सुजय विखेनी काहीच केलेलं नाही आहे. नगर रस्ता तयार केलेले आणि 5 वर्ष त्यांनी एकही काम केलेलं नाही. अजून सांगू का तुम्हाला? बोला. बरं का, उत्तरेकडचा माणूस आहे ना, दक्षिणेकडे आला ना, एकही काम करीत नाही. सगळ्यात भंगार माणूस आहे तू. ठीक, चलो पुढे वळूयात. ओके, आपला निकाले, तर काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार? सुजय विखे की निलेश लंके? निलेश लंके. का बरं? काही कामच नाही झालं तर काय. बर पाणी किती दिवसापासून सुटत आहे. बर, महिन्यात वर्षात 3 महिनेच पाणी येतं ना, वर्षाची पट्टी. काय फायदा आहे त्याची? काय काम आहे बघा तुम्ही. आत्ता हे इलेक्शन आलं म्हणून काम चालू झालं. तर काय अवस्था आहे, बाजाराची काय अवस्था आहे. इकडे कोण लक्ष देत नाही तालुक्यात. येणार जाणार फक्त बस गाड्यातून हात करतात, बाईक काही दिसतच नसते. नुसते बोलत येत करतात, काय करीत बोलायचं काय नाही. इंद्रानगरची निधी येते, तिकडे जाऊन बघा किती घाणी काय गटारीत कशा लोक राहते. मी इंद्रानगरचाच राहणार आहे. तिकडं कोणी येत नाही, फक्त इलेक्शन आलं तात्पुरते येते तर चक्कर मारून जाते. आजची परिस्थिती अशी आहे का गटारीची अवस्था बी खराब आहे, पाणी रेग्युलर सुटत नाही. तेच समस्या आहे, बाकी काही नाही. काय वाटतं दादा? निलेश लंके की सुजय विखे? सुजय विखे. का बरं? सुजय विखे पहिल्यापासून तर राजकारणात किंमत पण त्यांचे काम पण चांगले येतं. आता बीजेपीचे कार्यकर्ते एकदम महत्त्वाचे, एकदम चांगले नेतात त्याविषयी. त्यांचे वडील पण राजकारणात पहिल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील. त्यामुळे सुजय विखे यावी अशी आमची विनंती आहे. सुजय विखे येते आमची गॅरंटीच आहे. बरं, लंके का नको आहेत मग तुम्हाला? लंकेचं आमचं तसं काय बोलणं लंकेबद्दल, पण ते पण तसं काय काही लोकांची इच्छा असते लंके, पण आम्ही सुजय विखेच नाही. बीजेपीच पाहिजे असं गोपीनाथराव मुंडे साहेबांची माणसं असल्यामुळं आम्हाला बीजेपीच पाहिजे, दुसरं काय नाही. चला पुढे वळूयात. येत्या 4 तारखेला निकाले, तर काय वाटतं जनतेच्या मनात कोण आहे? निलेश लंके की सुजय विखे? सुजय विखे. सुजय विखे. का बरं? त्यांचं काम आहे नगर, आपलं नगर पातळी हायवे त्यांनीच काम केलंय ना. बर, लंके का नको आहेत मग? काय लंकेने आम्हाला मोदी पाहिजे. बर, बस मोदी बघतेत आम्ही. बर, मोदी.
काय वाटतं? बरोबर ते बोललं ते बरोबर आहे. ही लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा नाही आहे. विधानसभा असती तर आपण दुसरं काही हे केलं असतं, पण ही लोकसभा इथं मोदीच. मोदीशिवाय देशात नेता निवड राज्याच्या टायमाला आपण चट विचार करू कोणाचा देखील. लेकिन सध्या आपल्याला देशाचा नेता निवडायचा, त्यामुळे मोदीच हे देशासाठी. कारण फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आता, अजून काय पाहिजे? इन्फ्लेशन रेट सगळ्यात कमी आहे, अजून काय पाहिजे? महागाई सगळ्यात म्हणजे कमतोर स्थानला आहे आत्ता. कोरोनानंतर, युद्धानंतर सगळं काय होऊन सुद्धा महागाई दर लिमिटमध्ये. युरोप झालं, पाकिस्तान झालं, काय आलं ते? मोदीशिवाय पर्याय नाही, मोदीच येणार. अजून काही? अजून काहीच नाही. ठीक आहे, चलो. सुजय विखे. थँक्यू.